आजच्या काळात वैद्यकीय क्षेत्राकडे पाहिलं तर अनेकांना अस्वस्थ करणारं चित्र समोर येत आहे. ज्या क्षेत्राला सेवा म्हटलं जातं त्याच ठिकाणी काही ठिकाणी नफेखोरीचा खेळ सुरू असल्याच्या चर्चा वाढताना दिसत आहेत. रुग्ण डॉक्टरांकडे विश्वासाने जातात, फी भरतात, पण त्यानंतर दिली जाणारी चाचण्यांची मोठी यादी आणि विशिष्ट पॅथॉलॉजी लॅबकडे पाठवण्याची पद्धत अनेक प्रश्न निर्माण करते. या सगळ्यामागे डॉक्टर आणि लॅब यांच्यातील संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जातो, ज्यामुळे रुग्णांचा विश्वास डळमळीत होऊ लागला आहे. या प्रक्रियेनंतर रुग्णांवर आर्थिक भार वाढतो. साधारणपणे कमी खर्चात होणाऱ्या तपासण्यांसाठी दुप्पट तिप्पट दर आकारले जातात आणि त्यामागे कमिशनची साखळी कार्यरत असल्याचं बोललं जातं. केवळ पॅथॉलॉजी लॅबच नव्हे तर एक्स-रे, सीटी स्कॅन आणि MRI सारख्या तपासण्यांमध्येही हीच पद्धत दिसून येते. अधिक चिंतेची बाब म्हणजे काही ठिकाणी तपासणी न करता रिपोर्ट तयार केल्याच्या चर्चा आहेत, जे थेट रुग्णांच्या जीवाशी संबंधित आहे. असं असलं तरी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र भ्रष्ट आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. आजही अनेक डॉक्टर प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करत आहेत, मात्र काहींच्या गैरप्रकारांमुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांनी अधिक सजग राहणं आवश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक तपासणीमागचं कारण समजून घेणं, शक्य असल्यास स्वतंत्र आणि विश्वासार्ह लॅबची निवड करणं आणि स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहणं हीच काळाची गरज आहे.